कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय मुळे नोकऱ्यांवर गदा येत असल्याने अनेक रिपोर्ट्समधून समोर आले आहे। एआय मुळे अनेक कामे हे स्वयंचलित होत आहेत, त्यामुळे तरुणांना भविष्याचा प्रश्न सतावत आहे। अत्यंत अवघड कामही आता शक्य आणि सोपे झाले आहे, त्यामुळे नोकरदारांचे काय होणार याची चिंता प्रत्येकामध्ये दिसून येत आहे। अप्रत्यक्षपणे एआय मुळे लाखो लोकांची आपल्या नोकऱ्या गमवत आहेत। स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासामधून असे दिसून आले आहे की एआय आधीच अमेरिकेतील श्रम बाजारांमध्ये मोठे बदल घडवत आहे। मात्र याचा परिणाम सगळ्यांवर सारखा होतोय का? तर नाही। विशिष्ट वयोगटाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे। प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एरिक बेल्सॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली या संशोधनात एडीपी या सर्वात मोठ्या पगारदार कंपनीच्या डेटाचा वापर करण्यात आला आहे। त्यामुळे संशोधकांना जनरेटिव्ह एआय नोकऱ्या आणि रोजगारांच्या पद्धतीवर कसा परिणाम करत आहेत याचे स्पष्ट चित्र मिळाले आहे। पण थांबा, ही जर वेळ तुमच्यावर येऊ द्यायची नसेल तर काय उपाय आहेत आणि नेमका कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका आहे? कोणत्या वयोगटातील तरुणांच्या नोकरींवर गदा येण्याची शक्यता आहे? तुमच्या अभ्यासात किंवा स्किल्समध्ये अशा कोणत्या स्किल्स आहेत ज्याचा उपयोग करून तुम्ही आजच्या एआयच्या जगात तुमची जागा निर्माण करू शकतात? हे सगळं सविस्तर बघूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, मी शुभदा आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र। स्टॅनफोर्डच्या संशोधनानुसार 2021च्या उत्तरार्ध जेव्हा ChatGPT आणि कोपायलट सारख्या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला, तेव्हापासून एआयचा प्रभाव असलेल्या नोकऱ्यांमध्ये 22 ते 25 वयोगटातील म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांच्या रोजगारात 13% घट झाली आहे। या मोठ्या लँग्वेज मॉडेलला पुस्तके, लेख आणि इंटरनेटवरील लिखित माहितीवर प्रशिक्षण दिले जाते। ही अशी माहिती असते जी लोक नोकरीच्या बाजारात येण्यापूर्वी विद्यापीठांमध्ये शिकतात। त्यामुळे या मॉडेलचे आणि तरुणांच्या ज्ञानात खूप समानता आहे। मात्र या उलट प्रत्यक्ष कामांमध्ये गुंतलेल्या वयोवृद्ध कामगारांच्या रोजगारात 6 ते 9% वाढ झालेली दिसते। असेच काहीसे अकाउंटिंग, ऑडिटिंग, प्रशासकीय काम, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आणि विक्री सारख्या क्षेत्रांमध्ये दिसून आले आहे। काही शास्त्रज्ञांनी असे स्पष्ट केले आहे की अनुभवी कामगारांमध्ये अधिक ज्ञान असते, कारण ते अनुभवावरून अनेक गोष्टी आणि नवनवीन युक्त्या शिकवतात। त्यामुळे त्यांच्या नोकरी जाण्याची शक्यता ही कमी असते। असेच काहीसे गोल्डमन सॅच्स आणि बँक ऑफ अमेरिका यांच्यासारख्या गुंतवणूक बँकांच्या अहवालांमध्येही नमूद करण्यात आले आहे। या बँका असं सांगतात की एआय असलेल्या उद्योगांमध्ये कॉलेजची पदवी असल्याचा फायदा खूप कमी होत आहे। त्यामुळे अनेक नवीन पदवीधरांना आता नोकरीच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास संघर्ष करावा लागत आहे। पण आता एआय सोबत कोणकोणत्या कौशल्यांवर भर देण्याची गरज आहे ते सविस्तर समजून घेऊयात। संशोधकांना असे आढळले आहे की ज्या व्यवसायांमध्ये कामगारांना मदत करण्यासाठी एआयचा वापर केला जातो त्यांच्या रोजगारात वाढ होत आहे। उदाहरणार्थ, जे कर्मचारी एखादा विषय शोधण्यासाठी किंवा आपले काम पूर्ण झाल्यावर तपासण्यासाठी एआयचा वापर करतात त्यांना इतरांपेक्षा कमी धोका आहे। ब्रिनजॉल्फसन यांच्यासाठी हा एक फरक खूप मोठा महत्वाचा आहे। ते म्हणाले की हे सांगणे योग्य ठरेल की तंत्रज्ञानाने नेहमीच काही नोकऱ्यांवर गदा आणली आहे आणि आता काही नवीन नोकऱ्या निर्माण करून दिलेल्या आहेत। अनेक तज्ञांची अशी समज आहे की जे कामगार एआय कौशल्य शिकतील ते झपाट्याने बदलतील आणि बदलणाऱ्या उद्योगांमध्ये टिकून राहतील। अनेकांना एआय मुळे वेतनात मोठी घट होईल अशी भीती वाटत आहे। मात्र या अभ्यासानुसार सर्व वयोगटातील व्यक्तींच्या पगारावर अद्याप काहीतरी परिणाम झालेला दिसून येत नाहीये। पण येत्या काळात नवीन नोकरी शोधण्यासाठी सोबतच नवीन नोकरीची संधी कमी होणे हे मोठे आव्हान ठरू शकते। नेमका कोणत्या नोकऱ्यांवर संकट येऊ शकते त्यावर एक नजर फिरूयात। जुलै महिन्यातील मायक्रोसॉफ्ट रिसर्चच्या वर्किंग विथ एआय मॅनेजिंग द ऑक्युपेशनल इम्प्लिकेशन्स ऑफ जनरेटिव्ह एआय या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की 40 क्षेत्रे अशी आहेत की जिथे एआय पूर्णपणे माणसांची जागा घेऊ शकते। अभ्यासानुसार एआयचा संगणक, गणित, कार्यालय आणि प्रशासकीय सहाय्य, वित्त, सामाजिक सेवा व शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर अधिक जास्त परिणाम होणार आहे। मायक्रोसॉफ्ट रिसर्चच्या अभ्यासानुसार माहिती संकलन, लेखन, संवाद रिपोर्टिंग व सर्जनशील लेखन यांचा समावेश असणाऱ्या व्यवसायांवर एआयचा सर्वाधिक परिणाम होईल। त्याशिवाय इतिहासकार, लेखक, पत्रकार, प्रूफ रीडर, संपादक, PR व्यावसायिक आणि ग्राहक सेवा, तिकीट एजंट, टेलिफोन ऑपरेटर, विक्री प्रतिनिधी, तांत्रिक, लेखक, गणितज्ञ आणि डेटा सायंटिस्ट सारख्या नोकऱ्यांवर सर्वात जास्त एआयचा परिणाम येत्या काळात होणार आहे। अहवालात असे म्हटले आहे की एआयच्या वापराचा अर्थ असा नाहीये की सर्व काम स्वयंचलित होईल। खरं तर अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथे माणसाची कार्यक्षमताही वाढणार आहे, पण काही नोकऱ्या अशाही आहेत जिथे माणसाची जागा पूर्णपणे एआय घेऊ शकतो। मात्र संशोधनाचा असा विश्वास आहे की एआय मुळे नोकऱ्यांमध्ये नुकसान होण्याऐवजी
त्यामध्ये अधिक बदल होणार आहेत। त्याशिवाय नोकरींची काही नवीन संधी देखील निर्माण होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, येत्या काळात एआयचा परिणाम होईल की एआय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा।